सर्वांना काल मुंबईमध्ये गेटवेला जो नौकेला पाण्यात जलसमाधी मिळाली किंवा दुसऱ्या बोटने त्याला धडक दिली आणि त्यामध्ये अनेक जणांचा मृत्यू झाला. मी काल न्यूजमध्ये पाहिलं, लोक अर्धा पाऊण तास त्या पाण्यामध्ये, म्हणजे पाणी म्हणजे ते साधं पाणी नव्हतं हो, समुद्राचं पाणी होतं, समुद्राचं. आणि ती नाव अगदी मधोमध होती समुद्राच्या, आणि लोक त्याला कसेबसे आपले धरून होते. बाई, मला तर ना समुद्र म्हटलं की मला खूप भीती वाटते बाई. समुद्राची मला खूप भले माझे मिस्टर समुद्रावर कामाला होते, ते शिपवर होते कामाला, पण मी कधी समुद्राला, आणि देवाने त्यांना इतकं उदंड आयुष्य दिलं, मी तर म्हणते. आणि त्यांना माझं कुंकू इतकं बळकट आहे की ते शिपवर कामाला असताना देखील सुखरूप आले घरी, आणि आता रिटायर आहेत, घरी आहेत, ते जाऊ द्या, तो विषय सुटला. परंतु मला हे एक म्हणायचं की समुद्राच्या पाण्याला किती भरती असते, म्हणजे किती ते पाणी उंच उंच येत असतं, आणि तेवढ्या पाण्यात आजूबाजूला कोणीच नाहीये. आजूबाजूला एकही माणूस नाहीये, आणि त्या अख्ख्या समुद्रात आपणच आहोत, आणि ते पण खाली पाणी, वरती आकाश, बाकी काही नाही. कधी हात सुटेल, कधी आपल्याला मृत्यू येईल, आणि आपण कधी पाण्यामध्ये जाऊ ह्याचा कोणालाच काहीच मागमोस नव्हता. म्हणजे 1 सेकंदाचा जरी उशीर झाला किंवा काय झालं, हात सुटला किंवा पायाला काही आलं, पायाच्या इथं मासे वगैरे काही, तर माणूस घाबरून जाऊन, मी म्हणते खरंच त्यांची ना कमाल आहे बाबा असलेल्या लोकांची, नाही का, की ते इतक्या दिवस, इतक्या पाऊण तास, अर्धा तास म्हणतात ती लोक, की आम्ही पाण्यात असे अक्षरशः म्हणजे हे करत होतो. तिथं आम्ही खूप हे केलं, मृत्यूशी झुंज देत होतो. माणूसाला जेव्हा ते बोटीत बसले असतील फिरायला, तेव्हा त्यांना वाटलं तरी असेल का हो की आपण असे डुबणार आहोत किंवा आपल्या असं बोटीला तर होणार आहे? अजिबात नाही. तर माणूस जेव्हा फिरायला जातो तेव्हा किती आनंदी असतो, आणि जर तिथे एखादी दुर्दैवी घटना घडलीच तर त्या माणसाचं मरण किंवा ते माणूस परत येईल ह्याची म्हणजे हे नाही, शाश्वती नाही आजकाल. म्हणून जाताना आहे ना, कुठे पण फिरायला जाताना आहे ना, काळजीने जा. तुमच्या मागे तुमच्या परिवाराची लोक, तुमचे नातेवाईक आहेत हे ध्यानात ठेवा, हो की नाही. मला तर अख्खं रात्र झोप नाही आली बाई. मला असं सतत ते समोर येत होतं पाण्याचं दृश्य. धन्यवाद.